करतो करतो म्हणून चाललं होतं, परंतु मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री असताना याला धक्का जोरात दिला. मोबदला पुनर्वसन या ठिकाणी करण्याचं काम आपण केलं. मोबदल्यामध्ये काही थोडं मागे पुढे झालेलं असेल, पण मी आपल्याला सांगतो त्याची भरपाई पुढे मागे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्दही देतो आपल्याला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, शंकरांना, तुम्ही तुमच्यावर या आंदोलनामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले. हे शंकरांनावरचं प्रेम आहे, एका शेतकरी नेत्यावरचं प्रेम आहे. शेतकऱ्यांचा महादेव, शेतकऱ्यांसाठी दिवस रात्र रक्ताचं पाणी करणारा हा कार्यकर्ता, त्याचं नाव आहे शंकरांना धोंडगे. की एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे याच्यावर शंकरांना धोंडगे यांनी विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये दाखल झाले. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय जवान, जय जवान. आजच्या या शेतकरी मेळाव्याला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊही आहेत, या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि या मेळाव्याचे आयोजक शेतकरी नेते माजी आमदार शंकरांना धोंडगे, खासदार ज्योतिताई वाघमारे, आमदार हेमंतभाऊ पाटील, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रेजी, आमदार आनंदराव भंडारकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबूराव कदम, विजय गिरडे, विवेक देशमुख, उमेश मुंडे, गंगाधर बडुरे, सुधाकर भालेराव, विशाल कदम, आनंद भरोसे, बाळासाहेब देशमुख आणि शंकरांनांचे दोन्ही आपले सुपुत्र आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये एवढ्या उशिरा सभा होत नाहीत असं मला वाटलं, परंतु 9 वाजले तरी या ठिकाणी अजून माणसं येत आहेत. माझी गाडी येत होती त्यावेळेस देखील गाड्यांचा ताफा इकडे सभेकडे येत होता. हे शंकरांनावरचं प्रेम आहे, एका शेतकरी नेत्यावरचं प्रेम आहे. खरं म्हणजे आजपर्यंत मी अनेक सभा पाहिल्या आणि अनेक मेळावे पाहिले, अधिवेशनही पाहिली, परंतु इथं खरं म्हणजे शेतकऱ्यांचा, माझ्या लाडक्या बहिणी भावांचा महासागर उसळलाय. हे सगळे जोर जबरदस्तीने माणसं आलेली नाहीत, ही प्रेमापोटी माणसं आलेली आहेत, ही प्रेमाने आलेली आहेत, ही जीवाभावाची माणसं आहेत. आणि म्हणून शंकरांना धोंडगे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे त्यांचा मुंबईत प्रवेश घेतला मी. मुंबईमध्ये मला वाटतं महाशिवरात्री होती, त्यावेळेस महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आपण प्रवेश घेतला. तेव्हा आज पण आहे, सप्ते आहेत, बार्शीची एकादश आहे, तरी सुद्धा इथे एवढे लोक आले आहेत. आणि म्हणून महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी सगळ्यांचे लाडके आपले शेतकरी नेते शंकरांना धोंडगे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. मी त्यांचं मनापासून स्वागत केलं. मुंबईत आजही मनापासून आपल्या सगळ्यांचं त्यांचं स्वागत मी मनापासून करतो. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने मी
शेतकऱ्यांचा महादेव, शेतकऱ्यांसाठी दिवस रात्र रक्ताचं पाणी करणारा हा कार्यकर्ता, त्याचं नाव आहे शंकरअण्णा धोंडगे. अशी माणसं फार कमी मिळतात. राजकारणामध्ये अनेक लोक मी पाहिले, अनेक कार्यकर्ते, अनेक नेते मी पाहिले, परंतु आम्ही लहानपणापासून शरद जोशींचं नाव ऐकायचं. शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांसाठी वाहून घेतलेले नेते, त्यांच्या सोबत काम करणारे आपले शंकरअण्णा धोंडगे. महाराष्ट्राचा प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर होती. खरं म्हणजे BRS मध्ये पण त्यांनी गेले त्यावेळेस देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या बाउंड्रीला एक वेगळं माहोल तयार करण्याचं काम, एवढं वातावरण वेगळं तयार करण्याचं काम शंकरअण्णांनी केलं. अनेक लोकांच्या पोटात धडकी भरली होती आणि जे काम ते करायचे ते प्रामाणिकपणे करायचे. आणि आज अण्णांचे सर्व पाठीराखे कार्यकर्ते, शेतकरी कार्यकर्ते या शेतकरी अधिवेशनाच्या निमित्तानं शिवसेनेमध्ये आपला प्रवेश झालेला आहे. मी मनापासून आपलं स्वागत करतो. आपले रिटायर मिलिटरीवाले ते सगळे, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. म्हणून मी मगाशी म्हणालो, जय जवान आणि जय किसान. आणि शिवसेना ही देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेले शिवसैनिक आहेत. आणि म्हणून कुठल्याही संकटामध्ये कुठली आपत्ती येऊ दे, सगळ्यात आधी धावून जाते शिवसेना. संकट आलं, सगळ्यात आधी धावून जातो शिवसैनिक. आपत्ती आली, धावून जाणारा हा एकनाथ शिंदे आपण पाहिला. आणि म्हणून शंकरअण्णा धोंडगेंसारखे जुने जाणते नेते विश्वास ठेवतात माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे याच्यावर शंकरअण्णा धोंडगे यांनी विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये दाखल झाला. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा दिवस हा शिवसेनेच्या इतिहासातला सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. का अशी माणसं कमी असतात? मला काय मिळेल यापेक्षा शेतकऱ्यांना माझ्या काय मिळेल, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल हे पाहणारे लोक कमी असतात. मी एक सर्वसामान्य, त्यांनी माझ्याबद्दल इथे ज्या भावना व्यक्त करायच्या त्यांनी केलेल्या आहे. मला देखील अभिमान आहे. मी 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात आधी प्राधान्य दिलं असेल ते शेतकऱ्याला, शंकरअण्णा. पहिली कॅबिनेट झाली, शपथ घेतल्यानंतर 4 सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली पहिल्या कॅबिनेटमध्ये. मराठवाडा वॉटर ग्रीड आधीच्या सत्ताधाऱ्यांनी भाषणात गुंडाळलं होतं ते आम्ही उघडलं. मराठवाडा वॉटर ग्रीडला मान्यता दिली. आम्हाला मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा शब्द खोडून काढायचा आहे, पुसून टाकायचा आहे. आणि मला अभिमान आहे की या माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शंकरअण्णा 175 सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिल्या. आणि आतापर्यंत 4 वर्षात 223 सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या. एकूण 4,29,000 कोटी रुपयांच्या मान्यता आहे. आणि 32,45,000 हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. हे समाधान आहे. आणि पूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षाच्या फक्त 3 का 4 सुप्रमा दिल्या होत्या. हा फरक आहे. मी मुख्यमंत्री असताना अवकाळी आला, अतिवृष्टी आली, NDRFचे नियम बाजूला टाकले. NDRFच्या दुप्पट मदत सुरू केली. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं, शंकरअण्णा ते देऊ केलं, चालू केलं. इतर गोगलगाईचा मुळे होणारं नुकसान
तेच कधी मिळत नव्हतं ते सुरू केलं आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही केलं. यापूर्वी नमो शेतकरी सन्मान योजना होती. 6,000 रुपये वर्षाला केंद्र सरकार या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींची योजना होती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याची देखील एक समान योजना सुरू केली. त्या 6,000 मध्ये आणखी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आपण. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केली. बळीराजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम कधी झालं नाही. कुणासाठी नियम करायचे, कुणासाठी कायदे करायचे. कायदे शेतकऱ्यांसाठी नाही, शेतकरी कायद्यासाठी नसतो, तर कायदा शेतकऱ्याच्या भल्यासाठी असतो. हे आम्ही दाखवून दिलं. शेतकरी हा बळीराजा, हा आपला अन्नदाता मायबाप आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो माझ्या बळीराजाचा आहे. बळीराजाचा आहे. अनेक लोक बळीराजा बळीराजा म्हणून वेळ आल्यावर शेतकऱ्याचाच बळी घेण्याचं पातक अनेक लोकांनी केलं. पण या एकनाथ शिंदेच्या हातून कधी उडा. मी पंढरपूरच्या पूजेला जाऊ दे, कुठल्याही दर्शनाला जाऊ दे, मला पत्रकार विचारतात काय साकडं घातलं. मी त्यांना एवढंच सांगतो की या राज्यातला माझा बळीराजा, माझा शेतकरी सुखी होऊ दे, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, त्याचं आयुष्य सोन्यासारखं होऊ दे, त्याच्या आत्महत्या थांबू दे. मी मुख्यमंत्री असताना पत्र तुम्ही बरोबर वाचलं ते. मी मनापासून करतो. शंकरांना जे करतो ते मनापासून करतो, दाखवण्यासाठी करत नाही. तो माझा स्वभाव नाही. मी शेतकरी कुटुंबातून आलोय. एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. हे अनेक लोकांना पटलं नाही, पचलं नाही. पण मी जे निर्णय घेतले शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या भल्यासाठी जे निर्णय घेता येतील ते घेतले. आता पण जेव्हा अवकाळी आली, अतिवृष्टी आली, पाऊस पडले या मराठवाड्यात, या भागामध्ये जेव्हा पूर्ण शेती वाहून गेली, शेतीचं प्रचंड नुकसान झालं. दसरा होता. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, कुणीही मुंबईला दसरा मेळाव्याला यायचं नाही. या शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी मी काळी होऊ देणार नाही. आणि सगळ्या लोकांनी त्यांना मदत करण्याचा मी फरमान सोडलं. मी विनंती केली, मी सूचना केली. आणि सर्व लोक आपल्या घरात जसा दसरा साजरा केला तसा दसरा या गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरादारात तोरणं बांधून केला. आणि मी म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या आधी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. हे शेतकऱ्यांच्या बद्दलचं असलेलं जे काय आपली जबाबदारी आहे. शेतकरी जगला तर आपण जगणार. बाळासाहेब सांगायचे, शेतकऱ्याला जगवा, शेतकरी हा देशाचा भाग्यविधाता आहे. तुम्ही तर कितीतरी आंदोलन केली. या शेतकऱ्यासाठी वाहून घेतलं जीवन. या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आणण्याचा प्रयत्न केला. शेतकरी हा, त्याला दरवर्षी शेती करायची असते, दरवर्षी पिकवायचं असतं आणि दरवर्षी मेहनत करायची असते, काबाड कष्ट करायचे असते. कधी अवकाळी आहे, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, या सगळ्यांना सामोरं जाणारा हा शेतकरी आहे. अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून तुमचं आंदोलन नेहमी चालायचं. आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याच्या मेहनतीचं मोल झालं पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. शहरातली लोक इतर सर्वावर पैसे खर्च करताना विचार करत नाही, पण शेतकऱ्याला देताना विचार करतात. ही मानसिकता आपल्याला बदलायला पाहिजे. मानसिकता बदलली पाहिजे. आणि म्हणून देशाचे आदरणीय प्रधानमंत्री देखील
शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याचं काम करताय. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, हा अन्नदाता मायबाप आपला आहे तो सुखी झाला पाहिजे, यासाठी केंद्र सरकार देखील आणि राज्य सरकार देखील काम करत आहे. आज या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी व्हाव्या म्हणून शेतकऱ्याला जोडधंदा मिळाला पाहिजे, त्याला देखील त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे. त्याला आत्महत्या करण्याची आवश्यकता पाळी येता कामा नये, यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि तुम्ही आपण सांगितलं, तुम्हाला मी एवढंच सांगतो, आता तुम्ही आलेला आहात, मी तुमची वाट पाहत होतो. शंकर अण्णा शिवसेनेमध्ये आता आलेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आणि चाळ आपल्याला सगळी आहे. आणि म्हणून आज शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुम्ही जेवढी ताकद लावाल, तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने खंबीरपणे उभा. हा शब्द मी देतो, कारण शेवटी बळीराजा आज त्याची परिस्थिती आपल्याला बदलायची. आणि लोहा कंधारचे तुम्ही फक्त नेते नाही, नांदेडचे जिल्ह्याचे नेते नाही, आता मराठवाड्याच्या सीमा ओलांडून तुम्ही महाराष्ट्रातल्या समस्त शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते झालेला. आणि शेतकरी चळवळीचं फार मोठं एक विश्वास तुमच्यावर आहे. तुम्ही शेतकरी चळवळीचे आशास्थान आहात. आणि म्हणून अण्णांचा शिवसेना प्रवेश हा ग्रामीण राजकारणात बदलाचे संकेत देणारा आहे. मी या ठिकाणी जे सांगतो ते विश्वासाने सांगतो. तुम्ही मगाशी म्हणालात, पक्षप्रवेशासाठी देखील अनेक लोक तुमच्या मागे लागले होते, परंतु तुम्ही ठरवलं की या राज्यामध्ये दिलेला शब्द पाळणारा कोण आहे, कोण कार्यकर्ता आहे, तर तुमच्या समोर एकनाथ शिंदेचं नाव आलं. हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही उचलला. आज मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक तुम्हाला म्हणाले इकडे येणार नाही, एकनाथ शिंदे इकडे येणार नाही, पण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही 10 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची तीच शिकवण होती. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. या लाडक्या बहिणींची योजना तुम्ही त्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची हिंमत आम्ही दाखवली. 45,000 कोटी रुपये वर्षाला खर्च. अनेक लोक आकडे बघून गारज झाले. अनेक राज्याचे मुख्यमंत्र्यांनी विचारलं किती खर्च आहे, 45,000 कोटी. हिंमत लागते, ही देण्याची दानत लागते, त्याला मोठं मन लागतं. काय माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आम्ही देऊ शकत नाही? या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये 4 दिवस सुखाचे आम्ही आणू शकत नाही? कशाला पाहिजे सरकार? मी आपल्याला सांगतो, मी देखील गरिबी पाहिली आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. घर चालवताना, काटकसर करताना माझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिली आहेत. माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं, या माझ्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी देणं लागतो. आणि तिथे 1,500 रुपये, 1,500 रुपयाची योजना सुरू झाली. अनेक विरोधकांच्या पोटात दुखलं, कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी. पण मी आपल्याला सांगतो, कोणीही माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. पत्रकार विचारता, तुम्ही 2100 रुपये म्हणालात? हो, योग्य वेळी 2100 रुपये पण आम्ही देणार. दिलेला शब्द आम्ही पाळणार. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला कर्जमाफी करणं म्हणून आम्ही आश्वासन दिलं.
या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्यात आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली. हा दिलेला शब्द आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणं ही आमची जबाबदारी आहे. या राज्यामध्ये तुम्ही अण्णा म्हणाला 150 निर्णय घेतले, एकापेक्षा एक निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, वृद्धांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, अनेक योजना आम्ही निर्णय घेतले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे निर्णय घेतले नाही तेवढे आम्ही घेतले. कारण हे सरकार कुणासाठी आहे? आम्ही म्हणतोय सरकार सर्वसामान्यांचं आहे. मग या सरकारचा उपयोग सर्वसामान्यांनाच झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमामध्ये म्हटले की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण? तर त्याचं नाव एकनाथ शिंदे. कशाला दिलेत पेन आपल्याला? हे पेन एका सईने एखाद्याचं जीवन बदलत असेल, एखाद्याचा जीव वाचत असेल तर ते आपलं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री असताना अण्णा मुख्यमंत्री सहायता निधीमधून या तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये वाटले. 450 कोटी आणि हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. मी पूर्वीचं काय कोणी केलं ते सांगत नाही, परंतु जे काम सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे ते करण्याचं काम आम्ही केलं. 1.5 लाखाचा विमा महात्मा ज्योतिबा फुले आमच्या काळामध्ये युतीच्या महायुतीच्या 5 लाखापर्यंत घेऊन गेलो. आज सर्वसामान्य लोक आमची भूमिका आहे, माझी भूमिका आहे, सरकारची भूमिका आहे. राज्यामध्ये कुणी उपाशी झोपता कामा नये, राज्यामध्ये कुणी औषधा वाचून मरता कामा नये, कुणी या राज्यामध्ये शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि या राज्यातला शेतकरी आत्महत्या कमी झाल्या पाहिजे, हीच भूमिका आमची आहे. आणि शंकरांना तुम्ही आलात, मला आनंद आहे. फक्त लोहा कंधार पुरतं मर्यादित, नांदेड पुरतं मर्यादित न राहता तुमच्या शेतकऱ्या शाखा जशा शिवसेनेच्या आहेत तशा जिल्ह्यात तालुक्यात शाखा झाल्या पाहिजे. आणि तिथं शेतकरी आपलं गाराने घेऊन आले पाहिजे, आपल्या अडचणी घेऊन आले पाहिजे आणि त्यांना सोडवण्याचं काम तुमच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना करेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे. आज राज्य पुढे चाललंय, आपला देश पुढे चाललाय. आज या देशाच्या प्रगतीमध्ये मला अभिमान आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी याने देखील एकही सुटी न घेता काम केलं. या महाराष्ट्राचं देखील या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान मोठं असलं पाहिजे, ही भूमिका आपल्या सरकारची आहे. अनेक योजना अनेक वर्ष रखडल्या. तुमचं कुठलं ते लेंडी धरणाचं काय 40 वर्षापासून करतो म्हणून चाललं होतं. परंतु मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री असताना याला धक्का जोरात दिला. मोबदला पुनर्वसन या ठिकाणी करण्याचं काम आपण केलं. मोबदल्यामध्ये काही थोडं मागे पुढे झालेलं असेल, पण मी आपल्याला सांगतो त्याची भरपाई पुढं मागं केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्दही देतो आपल्याला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, शंकरांना, तुम्ही तुमच्यावर या आंदोलनामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले, अनेक आंदोलनं तुम्ही केली, कारावास भोगला, पण तुमच्या संघर्षाची धार बोतट नाही झाली. या एकनाथ शिंदेने देखील शेकडो केसेस अंगावर घेतल्या. एक संघर्षातून एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री
होताना माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, संघर्षाचे दिवस आले, वैयक्तिक आले, कौटुंबिक दुःख आली, दुःखाचे डोंगर आले. धर्मवीर आनंद दिघे साहेब माझ्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले, तेही सोडून गेले. बाळासाहेबांनी त्यानंतर प्रेम दिलं, तेही केले. पण या संघर्षातून या सर्वसामान्यांच्या पाठिंब्यामुळे, माझ्या सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादामुळे मी या राज्याचा मुख्यमंत्री झालो. मुख्यमंत्री मी झालो अण्णा, तरी सुद्धा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे. आता मी डेप्युटी चीफ मिनिस्टर. आता लोक म्हणतात डीसीएम, मी म्हणतो डीसीएम काय, डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणा. सर्वसामान्य माणसासाठी आपलं आयुष्य आहे, सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. आणि मी सर्वसामान्य म्हणून जगलोय, आणि मी मुख्यमंत्री असतानाही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. म्हणून मी सर्व नेत्यांना सांगत असतो, खासदार आमदार मंत्र्यांना सांगत असतो, तुमच्यातला कार्यकर्ता कधी मरू देऊ नका. कार्यकर्ता जिवंत ठेवा. तुमच्या डोक्यामध्ये कार्यकर्ताच राहिला पाहिजे. तुमच्या डोक्यात जेव्हा आमदार खासदार मंत्री जातो त्यावेळेस कार्यकर्ता दूर होतो. सर्वसामान्य माणसापासून अंतर तुमचं वाढतं. आणि म्हणून सर्वसामान्य माणूसच आपला केंद्रबिंदू आहे. आपण सर्वसामान्य माणसातून आलोय, सर्वसामान्याची नाळ आपली जुळली आहे. शंकरांना सारखा साधा माणूस का लोकप्रिय झाला, का शेतकऱ्यांचा नेता झाला, का शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा या ठिकाणी अश्रू पुसणारा झाला, कारण सर्वसामान्य माणूस, त्याची माणुसकी, त्याची दुःख, त्याची अडचणी हे बघून त्याला मदत करणारा शंकरांना. आणि म्हणून शंकरांना तुमच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. कारण सर्वसाधारण माणूस जन्माने नाही, माणूस कर्माने मोठा होतो. माणूस कपड्याने मोठा होत नाही, माणूस कर्माने मोठा होतो. आणि म्हणून मी जीवनामध्ये 2-3च गोष्टी पाळतो. दिलेला शब्द पाळणं आणि विश्वासार्हता असली पाहिजे. राजकारणामध्ये विश्वास कमी पाहायला मिळतो, शब्द पाळणारी कमी माणसं असतात. परंतु मी नेहमी सांगतो, एकदा शब्द दिल्यानंतर तो आपण खोटा पाडला तर पुन्हा त्या माणसाला आपण काय सांगणार, ही भीती माणसाच्या मनामध्ये असते. आणि म्हणून मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु मी ठरवलंय की या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झाला. आणि जी संधी मला मिळाली त्या संधीचं मी सोनं करण्याचं काम केलं. किती निर्णय घेतले. मी एकदा विमानातून प्रवास करत होतो तर माझ्या ओएसडीला मी सांगितलं, आपण घेतलेले 2.5 वर्षातले निर्णय जरा काढा. अण्णा 567 निर्णय 2.5 वर्षाच्या काळात घेतले. 567 या राज्याला विकासाकडे नेण्याचे काम. महायुती सरकार या राज्याला पुढे नेते आहे, याचा आनंद मला आहे. आणि म्हणून आज देखील महायुतीचं सरकार आपण पुढे नेतोय. देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे. आमची एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो. कोण मोठा कोण छोटा कधी आम्ही विचार केला नाही. मला आनंद आहे की मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आज मी जिथं जातो तिथं लोक आपुलकीने माझी वाट पाहतात, आशीर्वाद देतात, आनंदाने स्वागत करतात. यापेक्षा काय कमाई आहे मोठी? पैसे किती कमवले, संपत्ती किती कमवली, प्रॉपर्टी किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि या माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून
एकनाथ शिंदेची सोबत तुम्ही केलेली आहे अण्णा. तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्हाला कधी असं वाटणार नाही की तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे, कारण तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. या शेतकरी सर्वसामान्य लोकांच्या बद्दल मनात जिव्हाळा असावा लागतो, प्रेम असावं लागतं, आत्मीयता असावी लागते. गरिबी पाहिलेल्या लोकांना हे समजतं. आणि म्हणून या राज्यामध्ये आज देखील जे काय आपण काम, जे कोणी लोक माझ्याकडे येतात, मी जेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करतो तेव्हा माझ्यासमोर पहिलं नाव बळीराजाचं असतं, शेतकऱ्याचं असतं. आणि मी एवढंच परमेश्वराकडे मागणी करत असतो, माझ्याकडे आलेला कोणी मदत मागण्यासाठी आलेला कोणी खाली हात रिकाम्या हाताने जाता कामा नये, एवढीच ताकद मला दे, बाकी मी काही मागत. आणि म्हणून जे काय आज प्रेम कमवलेला आहे, मला या जेव्हापासून मी कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो अण्णा, तेव्हापासून दुसऱ्याचं दुःख ते माझं दुःख समजून मी काम केलं. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख पाहणारा मी आहे. आणि म्हणूनच तुम्ही योग्य संगत केलेली आहे. आणि म्हणून सिंचन क्षेत्र जेवढं वाढेल यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे, ते आपण करू. या ठिकाणी जे जे काही शेतकऱ्यांसाठी करता येईल ते आपण करू. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बळीराजाचा अधिकार, कारण बळीराजा हा आपला मायबाप, अन्नदाता आहे. तुम्ही तर खूप आंदोलन पाहिले, तुम्ही खूप मोठमोठ्या शेतकरी नेत्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. आणि शिवसेना देखील आपल्याला माहित आहे, शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. जेव्हा विचारांची तडजोड होते तेव्हा सगळं बाजूला पडतं. आणि आपल्याला माहित आहे, कधी मी नफ्या तोट्याचा विचार कधी करत नाही. निर्णय जो घेतो तो सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे, याच्यासाठीच यापुढे देखील काम करायचं आहे. मी नेहमी सांगतो, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम करेन, या लोकांना सेवा देण्यासाठी काम करेन, या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी काम करेन. आणि म्हणूनच तुम्ही जो निर्णय घेतला, मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 50,000 नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना 50,000चा इन्सेंटिव्ह जाहीर केला होता. परंतु आम्ही असा विचार केला नाही, कोणी निर्णय घेतलाय आणि कोणी द्यायचा आहे. आमचं कर्तव्य म्हणून मी मुख्यमंत्री असताना 50,000 रुपये शेतकऱ्यांचं नियमित कर्जफेड करणाऱ्यांचे कर्ज 50,000 रुपये देण्याचं देऊन टाकलं. ती देण्याची जबाबदारी आपली होती म्हणून दिला आपण. आणि म्हणून कधीही कुठल्याही साठी आज आपल्याला या ठिकाणी हे कर्जमाफी वगैरे शॉर्टकट आहे, हे पेन किलर आहे, हा कायमस्वरूपी उपाय नाही. आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी आपल्याला बदल घडवायचा असेल, सुखी जीवन त्यांचं आपल्याला पाहायचं असेल, आत्महत्या कमी करायचं असतील तर आपल्याला मोठं काम करावं लागेल शंकरांना. आणि त्याचं नेतृत्व तुम्ही करावं अशी माझी भावना आहे, अशी माझी भूमिका आहे. आणि तुम्हाला माहित आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणारं सरकार आहे. शेतकरी सर्व छत्रपती शिवाजी महाराज देखील म्हणायचे, रयतेच्या बळीराजाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, असा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्र शूरांची, वीरांची, संतांची भूमी आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये शेतकऱ्याचं महत्व पहिलं आहे. आणि म्हणून बळीराजा हा आपला मायबाप आहे. आणि म्हणून आता मातीत राबणारा, चिखलात काम करणारा हा शेतकरी आहे. आणि म्हणून मी गावी गेलो ना शंकरांना, की पहिले माझे पाय वळतात शेतीकडे वळतात. लोक टीका करतात माझ्यावर खूप, पण मला त्याची काही चिंता नाही, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.
मी गावी गेलो की शेती करतोच करतो, झाडं लावतोच लावतो त्या ठिकाणी, कारण माझा तो बिड्डा आहे. काही लोकांना ते टिंकल करतात, काही लोक चेष्टा करतात, काही लोक आरोप करतात, पण मी त्या आरोपाला उत्तर आरोपाने देत नाही. मी माझ्या कामातून उत्तर देतो, म्हणून मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो. आणि माझं लक्ष जे आहे, माझं लक्ष सगळीकडे असतं. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नेत्यांचा पक्ष नाही. तर कोणी मालक नाही, नोकर नाही. काम करणारा कार्यकर्ताच अण्णा या शिवसेनेमध्ये पुढे जाणार, काम करणारा. आणि म्हणून माझं सगळ्या कार्यकर्त्यांवर लक्ष असतं. इथं बसले आपली लाडकी बहीण ज्योतिताई वाघमारे. कोणी विचार केला होता का या राज्यसभेवर जातील या सोलापूरच्या भगिनी? पण त्यांनी जे काम केलं, शिवसेनेने केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. शिवसेना 4 अक्षर जी आहे, सर्वसामान्यांचं दुःख पुसणारी आहे, अश्रू पुसणारी आहे. आणि म्हणून याच्या शिवसेनेने कधी जात पात पाहिली नाही. पण कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेमध्ये होत आहे. आणि म्हणून शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, नोकर नाही, सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून मी नेहमी शिवसेनेच्या संवादामध्ये सांगतो, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. जो काम करेल तो यार शिवसेनेमध्ये मोठा होईल. आणि म्हणून कुणाला असं बघण्याचं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता कामाला महत्व देणारा आहे, कार्यकर्त्याला महत्व देणार आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, नेत्यांना, मंत्र्यांना, आमदार, खासदारांना, कार्यकर्त्यांना जपा. हे कार्यकर्ते तुम्हाला मोठं करतात. हे कार्यकर्ते, आज शंकरांना सारखा कार्यकर्ता शेतकरी आंदोलन मोठं केलं त्यांनी. उगाच नेता होत नाही, हे कार्यकर्त्यापासून नेता होत असतो. नेता बनवण्याचं काम कार्यकर्ते करतात. हे कार्यकर्ते जपले पाहिजे. हीच आपली दौलत आहे, हीच आपली संपत्ती आहे, हेच आपलं ऐश्वर आहे, असं मानणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला जपणं हे नेत्याचं कर्तव्य आहे, लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. आणि ते जपण्याचं काम जेव्हा आपण करतो, तो कार्यकर्ता तुमच्यासाठी, पक्षासाठी घरादारावर तुळशी पत्र ठेवायला तयार असतो, रक्ताचं पाणी करायला तयार असतो. आणि तेच एकनाथ शिंदेने सुरुवातीपासून केलं. संघर्षातून पुढे आलो, घरादारावर तुळशी पत्र ठेवून माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झाले. बाळासाहेबांचा एक आदेश वाटेल ते करायला प्रभावित करत होता. एक प्रेरणा, ऊर्जा देणारा बाळासाहेबांचं नेतृत्व, आनंद दिघे साहेबांची शिकवण, या सगळ्यातून आम्ही घडलोय शंकरांना. आणि त्यामुळे आज तुम्ही जे काही केलेलं आहे, आज शेतकऱ्यांसाठी ते एक लोककल्याणकारी जे काही पाऊल उचललेलं आहे, त्यासाठी मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आता हे पसारा वाढवा, हे सगळे शेतकऱ्यांचे जेव्हा बघा, मी तर तुमच्या सोबतच आहे, परंतु आपल्याला एक शेतकरी संघटन जे आहे हे गावागावात उभं करायचं. आणि शेतकऱ्याचे जेव्हा ज्याला जाणीव असते, ज्याला शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाणीव आणि माहिती असते, तोच न्याय देऊ शकतो. आणि तुम्ही कितीतरी वर्ष शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे. आणि म्हणून मी आता तुमच्यासाठी काय बोलणार. शंकरराव, तुमच्या शिवसेना पक्षात स्वागत आहे. आपल्याबद्दल बोलायचं झालं तर कोणी करा टीका, येऊ द्या कोणी धनदांडगे, पण यापुढे सर्वांना पुरून पुढे घेऊन जाणारे आमचे शंकरराव धोंडगे. आणि म्हणून चिंता कसली करू नका.
तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे उभा आहे. तुमच्या पाठीशी अख्खी शिवसेना उभी आहे. हे मी आपल्याला या ठिकाणी सांगायला आलेलो. आणि म्हणून मी जे बोलतो ते करून दाखवतो. हा माझा स्वभाव आहे. ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना जेवढे लोक आलेत या सगळ्यांना मी सांगतो 10 वाजायला आले तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ग्रामीण भागामध्ये लोहा या ठिकाणी आले. लोहा लोहे को काटता है. बरोबर आहे ना. आणि शंकरराव लोहा आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी शंकरराव अण्णाच्या पाठीशी जे प्रेमाने आपण आलात असंच प्रेम त्यांच्या पाठीशी कायम ठेवा. ही विनंती साऱ्यांना मी करायला आलोय. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय जवान. धन्यवाद. हॅलो एक